की ज्यावेळेला खैरलांजीचा खटला मी चालवत होतो, हं. अर्थात त्याच्यात सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली. परंतु त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री आर आबा यांनी मला सांगितलं होतं, की या खटल्याच्या निमित्ताने काही नक्षल देखील भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे, असं आबांना आयबी कडनं ती माहिती मिळाली. आबांनी हे कानावरती माझ्या टाकण्याचं कारण असं, की हा खटला आम्हाला अधिक सक्षमतेने चालवायचा आहे. लोकांचा कायद्यावरती विश्वास आहे. कायद्याचा उगम बंदुकीच्या गोळीतून होत नाही. तर कायदा हा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी जी घटनात्मक आम्हाला अधिकार दिले, ते घटनात्मक अधिकार जर कोणी व्यक्ती दडपशाहीच्या मार्गाने बंदुकीच्या जोरावर हिरावून घेत असतील, म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आज जे विधानसभेत सांगितलं, की हा कायदा अस्तित्वात येण्याची कारणमीमांसा केली, ही अत्यंत स्तुत्य आहे. कायद्याचा विद्यार्थी मी या नात्याने सांगतो, की आपल्याला निश्चित हा कायदा शहरी भागामध्ये अशा प्रकारचं बेकायदेशीर कृत्य कोणी करू नयेत, जेणेकरून हम करे सो कायदा आणि बंदुकीच्या गळावरती आम्ही सरकार चालवू, असा जर वेडेविचे कोणी करत असेल तर त्याला पायबंद घालण्याकरता हा कायदा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाबद्दल निकम सर, पत्रकारांमध्ये देखील, खास करून प्रिंट मीडियाचे जे पत्रकार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार आहेत, यांच्यामध्ये देखील काही समज पक्के होताना दिसत आहेत. व्यक्त होणं कठीण होत बसेल, निर्बंध घातल्या जातील, काय नेमकं? कारण हे प्रारूप आपण स्वतः जवळून वाचलेलं आहे. काय वाटतं आपल्याला? मला वाटतं ही भीती अनाठायी आहे, कारण व्यक्त होण्याला कुठेही मर्यादा नाही. परंतु देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचणारे किंवा चिथावणी देणारे वक्तव्य आपल्याला करता येणार नाही. आणि याउपरही कोणाला जर वाटत असेल, की आम्ही राजकीय बळी आहोत किंवा आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार हिरावून घेतलाय, तर त्याला दाद मागण्याचा निश्चित अधिकार आहे, नाही असं नाहीये. आणि कुठलीही गोष्ट पोलीस तपास यंत्रणेला करण्याच्या अगोदर पुरावे लागतात. ते पुरावे न्यायमंडळ हे तपासत असतं. आणि म्हणून मला वाटतं तशी भीती बाळगण्याचं काही कोणाला कारण नाही. पत्रकारातही देखील व्यक्त होऊ शकतात. लोकशाहीचं महत्व हेच आहे, की आमचं चुकलं असेल, टीका होत असेल, तर राजकीय व्यक्तीने देखील ही टीका सहन केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही हे प्रबळ होतच असते.